मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, शनी जयंती, शनी अमावस्या शनिवारी 16 मे या दिवशी आहे. तर या दिवशी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे 7:30 पासून आपल्याला मुक्ती मिळेल. काळे तीळ आणि उडीद गरीबमंद म्हणजे जे गरीब लोक असतील, जरूरतमंद लोकांना दान करायचं आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सरसोचा तेलचा दिवा लावायचा आणि 7 परिक्रमा करायची. याच्याने 7:30 पासून आपल्याला सुटका मिळेल. आणि हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पाठ करायचं. जो कोणी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचा पाठ करतो या श्रवण करतो त्याला सुद्धा 7:30 पासून मुक्ती मिळते. तर शनी जयंती ही खूप वर्षात आलेली आहे, शनिवारी, आणि अमावस्या सुद्धा आहे. तर या दिवशी हा उपाय करायला विसरू नका. एक काळा कपडा घ्या, त्यामध्ये 1.25 पावशर उडीद घ्या, थोडेसे दही टाका आणि त्यावर थोडासा गुलाल. असे जो व्यक्ती खूप आजारी आहे, त्याचा रोग बराच होत नाहीये, तर त्याच्या अंगावरून 7 वेळा उतरवून तो पिंपळाच्या झाडाखाली या कुठेही सुनसान जगे जिथं झाड असेल पिंपळाचं तिथे ठेवून या आणि मागे फिरून बघू नका. त्याचा आजारपण आणि त्याचा रोग, शनी अमावस्या असल्यामुळे सर्व नजर दोष निघून जाईल. कायमची कटकट त्याच्या मागे जी पीडा लागलेली आहे शरीर रोगाची, या तब्येत त्याची बरीच होत नाही आहे. तर हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. 1.25 मीटर काळा कपडा घ्यायचा आहे, 1.25 किलो उडीद घ्यायचे आणि त्यावरच थोडंसं असं दही टाकायचं आहे आणि गुलाल टाकून 7 वेळा असे उतरवून घ्यायचे. जे मुलं खूप चिडचिड करत असतील, या मोठ्यांना नजर लागली असेल, तर या दिवशी आपल्या मसाल्याच्या डब्यातली थोडीशी मोरी घेऊन त्याची सुद्धा नजर उतरवून संध्याकाळच्या वेळेस फेकून द्यायची. कसंही नजर असेल तर ती सुद्धा उतरून जाईल. शनी अमावस्या ही अतिशय महत्त्वाची असते आणि त्यावर शनी जयंती आलेली आहे, त्यामुळे हा उपाय करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.